महेंद्र पाटील साहेब मोह यांच्याकडून 1000, श्री शांताराम धर्मा म्हस्कर मोह यांच्याकडून 5000, श्री किसन लक्ष्मण फडके साहेब मोह यांच्याकडून 3000 रुपये, अभिजित म्हस्कर यांच्याकडून 1000, चिंतामणी शेळके पाली 1000, राजेश भगत नौपाडा 2000 रुपये, वैभवजी ढवळे यांच्याकडून शिवकर 2000 रुपये, रोशन पाटील विचुंबे यांच्याकडून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय, त्यांचा आभार. आज आम्हाला पांडुरंग सीताराम पाठे मोह यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय, बालकृष्ण चंद्रकांत पाटे मोह यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, रोशन हरिचंद्र कडव यांच्याकडून 5000 रुपये, कैलास भाऊ म्हात्रे मोह यांच्याकडून 2000, प्रमोद म्हात्रे साहेब मोह यांच्याकडून 2000 रुपये आलेत. त्यासोबत नरेश बाबूराव पाटील यांच्याकडून 1000, भास्कर तुळशीराम पाटील मोह यांच्याकडून 1000, नामदेश्वर जमदाडे वाकडे यांच्याकडून 1000 आणि धनंजय पवार सांगडे यांच्याकडून 1000, त्यांचंही मनपूर्वक आभार. एक न्यू मॅच आपण सुरू करतोय. नवीन सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. अगदी फ्रेश लढत, वाकडी 40+ आणि शोकर. ऐकूया दीपक दादा फडके. सलामीची जोडी मैदानामध्ये साईनाथ भगत आणि शरद ही जोडी सलामीची मैदानामध्ये. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. वाकडी संघ आणि त्यानंतर शिवकर संघ. स्ट्राईक वरती शरद, नॉन स्ट्राईकला साईनाथ भगत, गोलंदाजी मार्कवरती रामदास. पहिले षटक फेकणारी सज्ज असेल. 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि एकंदरीत जर वैभव पाहिलं 2 सामने जिंकले सांगडे संघानं. अतिशय दमदार खेळ राहिला. आज मेगा फायनल डे आणि त्यानंतर जे 2 संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झाले त्या संघांनी 3 वाजता रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. महाकाल 40+ पाली आणि त्यांना फाईट करेल सुकापूर 40+. हा अंतिमचा सामना असेल. पहिल्या चेंडू देखना फटका आणि पहिल्या चेंडूवरती शरदच्या बॅटमधून आलेला दमदार चौकार. 4 षटकांची लढत आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार आपण पाहिलात. शरदांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आणि एकंदरीत जर आपण पाहिलं सुरुवात दमदार झाली आहे शिवकर 40+ टीमची. रामदास कुठली एक वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती थोडासा चेंडूचा टप्पा पाठीमागे ठेवला आणि त्या चेंडूला लगेच जर आपण पाहिलं सुंदर चौकार देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि एकंदरीत जर पाहिलं हे षटक फेकत असताना दमदार सुरुवात राहिली शिवकर टीमची. मॅचची कडा इथपर्यंत आवाज येईल. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये OUT. पहिला फलंदाज गारद होईल 4 या आकड्यावरती. 4 धावा फलकावर. फलंदाज बाद झाला. ज्याने चौकारानं खातं ओपन केलं होतं शरद. नौका खेळाडू मैदानामध्ये नरेश.
नरेश खेळण्यासाठी सज्ज असतील. एक चांगली कामगिरी आपण पाहिली. नरेश फलंदाज. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत हे सामना खेळत असताना या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर विकेट. महत्त्वपूर्ण खेळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आणि षटक फेकत असताना एक चांगली कामगिरी राहिली. फलंदाज नरेश. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक राहिले वाकडी टीमचा. रामदास हे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असतील. नरेश यांना देखील क्रिकेटचा बराच अनुभव आहे. आज 40+ मध्ये क्रिकेट खेळत असताना एक चांगला खेळ ज्याचं सातत्याने राहिलाय तो शिवकर संघ कशा प्रकारे कामगिरी करेल. हा चेंडू देखना फटका, फक्त लेट कटची नजाकत. चेंडू जाईल थर्डमॅन सीमा पार वेगानं आणि चौकाराने संघ धावून पोहोचलाय 8 या आकड्यावरती. चेंडूची पाहणी केली, चेंडू वेगानं अगदी अंगावरती आला. शेवटपर्यंत लेटकटचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. काय नजाकत या फटक्यामध्ये होती. फक्त पाहत आणि पाहत क्षेत्ररक्षक बसले, चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि 8 या आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. वेगवान गोलंदाजी आणि त्याहून वेगवान फटकेबाजी शिवकर संघाची आपण पाहताय. 3 चेंडूमध्ये एक सफलता, 8 धावा धावफलकावरती. रामदास यांनी खर्च केलेली धावसंख्या. ओव्हर पिचला यांचा चेंडू फेकला. यष्टीरक्षक हातावरून चेंडू निसावेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलाय साईनाथ भगतनं आणि परिणाम पाहतो या ठिकाणी चांगली कॉलिंग राहिली. कारण एका फलंदाजाला माघारी यावं लागलं असतं कारण फलंदाज बाद झाले शरद आणि त्यानंतर लगेच विकेट देणं 4 षटकांच्या मॅचमध्ये 40+ची क्रिकेट म्हणला की प्रत्येक टीमला 3 ते 4 खेळाडू चांगल्या दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथून मात्र एक चांगला निर्णय साईनाथ भगत यांचा मैदानामध्ये पाहायला मिळाला. ओव्हर पिचला याचा चेंडू सुंदर फटका. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि एकंदरीत हे मैदान पाहिलं तर सर्वांना प्रेमात पाडणारं मैदान. ज्या मैदानामध्ये क्रिकेट बरोबर बैलगाड्या शर्यती देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. अगदी या मॅच कधी संपतात त्याची वाट बैलगाड्या प्रेमी पाहत असतील कारण संध्याकाळ सत्रामध्ये वेगवेगळे रेसिंग आणि त्यानंतर बैलगाड्या शर्यती प्रत्येक दिवशी या मैदानामध्ये सर्वांना पाहायला मिळतात. गोलंदाज रामदास पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या जर पाहिली तर चांगले धावसंख्या वाटचाल करताना यावेळेस मात्र साईनाथ भगतच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 15. सुनील जॉन्टी डॉट्स त्याला चान्स होती 500 रुपये कमवायची. झेल पकडला तर 500 रुपये भेटले असते विनोददादा पाठे यांच्या वतीनं. आदरणीय व्यक्तिमत्व गणेश शेलके साहेब पाली यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. मी नामदेवदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण गणेश शेलके साहेबांचं स्वागत करावं. एक सुंदर स्पर्धा आपण व्यासपीठावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या रामदास या गोलंदाजानं आणि एकंदरीत पाहता दुसरी षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवरती. बाबा सुरुवात खूप चांगली झाली शिवकर संघाची. त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल अशी धावसंख्या आपण पाहिली. 15 धावा खर्च केल्या गेल्यात. पॉवर प्लेचा षटक समाप्त झालाय. येणाऱ्या 3 षटकामध्ये कितपत धावा जमावल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा. कारण आजच्या दिवसामध्ये एकंदरीत पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा चेस झाल्या. पहिल्या सामन्यामध्ये 33, दुसऱ्या सामन्यामध्ये 45 धावा चेस झाल्या. त्यानंतर दुसरी लढत जर आपण पाहिली तर एकतर्फी सामना जिंकला सांगळे संघानं आणि हा सामना देखील कोण जिंकेल. स्लोवर चेंडू फेकला गेला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. चंद्रकांत यांचा हा चेंडू पाहिला आपण. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 15 या धावसंख्येवरती जे चेंडू स्लोवर फेकले जातील त्या चेंडूला तुम्हाला फलंदाजी करताना ताकदीचा वापर करावा लागतोय आणि हे जाणलंय चंद्रकांत यानं आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू फेकल्या तर फलंदाज बाद होऊ शकतो परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती.
चेंडू हातामध्ये राहिला नाही, जर खेळाडू धावले असते दुसरी धाव देखील होऊ शकली असती. बालराम शेळके यांच्या वतीने शिवकर संघासाठी सुवर्ण संधी षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. आणि पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय साईनाथ भगत यांच्या बॅट मधून आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार साईनाथ भगतच्या बॅट मधून 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. 2 चेंडूवरती 2 षटकार आणि षटकारांची हॅट्रिक करणारी 1 षटकार लगवला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आत्ता तुम्हाला षटकार लगातार मारायचे. पहिल्या षटकार पारितोषिक आत्ता लावण्यात आलाय म्हणजे पहिला षटकार झालाय साईनाथ भगत यांच्या बॅट मधून. परंतु 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगवले साईनाथ भगतनं आणि येणाऱ्या चेंडूवरती षटकार लगावेल का चंद्रकांत या गोलंदाजांना. सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जातोय. नामदेव जमदार त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद नरेश शाह. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर. पांडुरंग नौके खेळाडू मैदानामध्ये 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय आज चांगली फलंदाजी राहिली. तेवढी चांगली गोलंदाजी चंद्रकांत यांची. अगदी जे चेंडू फेकले गेलेत ते ओरपीच्या आणि यॉर्कर लाईनचे चेंडू फेकले गेलेत आणि तिथून मात्र संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या 15. या षटकामध्ये चेंडू फेकले गेले 3. पांडुरंग नौके खेळाडू मैदानामध्ये 23 धावा धावफलकावर. एक चांगली लढत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अंतिमची लढत देखील तुमच्या समवेत येईल. सुकापूर विपक्ष पाली या 2 संघामध्ये सामना असा. स्विच हिट अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. सुंदर फटका. देखणीय फटकेबाजी साईनाथ भगत यांची. अनेक वर्ष या खेळाडूनं शिवकर गावासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं. पण आज जर पाहिला 40+ साठी हा खेळाडू उपलब्ध झाला आणि तिथून मात्र 40+ शिवकर संघानं पाठीमागे वळून पाहिलं नाही. दमदार कामगिरी तेवढी चांगली गोलंदाजी देखील या खेळाडूची आम्ही अनेक वेळा पाहिले. खूप वर्ष शिवकर गावासाठी क्रिकेट खेळल्यानंतर आज 40+ मध्ये देखील दमदार कामगिरी साईनाथ भगत यांची पाहत आहे. 29 धावा धावफलकावर. गोलंदाज चंद्रकांत पाटील चेंडू फेकणारी सज्ज असतील. हा बेलेस देखील अगदी गुडघा वाकून चेंडूला खेळलाय. रामदास त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी देखील अचूक पाहायला मिळतंय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या 30. संजय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. अगदी परफ्यूम डिलिव्हरी जर आपण पाहिली. अगदी खांद्याच्या जवळून चेंडू जाईल. टेकअप चेंडू जर आपण लाईव्ह मध्ये देखील पाहताय. अगदी सुंदर चेंडू फेकला गेलाय. संजय म्हात्रे गोलंदाज. मॅचच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक रामदासांचा प्रयत्न राहिलाय परंतु चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 36-36 या आकड्यावरती. सुंदर फलंदाजी. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहताय. संजय म्हात्रे
पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका. रामदास त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावर. 37 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. त्रिफलाची दांडी गुल फलंदाज पांडुरंग त्रिफलाचित बाद होऊन माघारी परतलेत आणि नौका खेळाडू मैदानामध्ये नितीन पाटील डावखुरी हाताचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. थोडस दूरवरचा प्रवास झाला त्यामुळे थोडस विलंब झाला. फलंदाज नितीन पाटील मैदानामध्ये उतरतील. साईनाथ भगत याचं कौतुक करावे लागेल, ज्यामध्ये 4 षटकार वैभव आपण पाहिलेत. 2 सिंगल आणि चेंडूला सामोरे गेला 6 चेंडूमध्ये 26 धावेचं योगदान दिलंय. 6-26चं समीकरण मैदानामध्ये नितीन पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हे धावफलक जर आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने पुढे सरसावत असताना 30चं षटक मार्गस्थ असताना 37 धावा धावफलक आपण पाहताय. संजय मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना डावखुऱ्याचा फलंदाज समोर आपण पाहताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक बाईटच्या स्वरूपामध्ये धाव असेल. ओव्हर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दुसरी धाव देखील सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय या ठिकाणी साईनाथ भगतनं आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावर. महेश याने केलेला ओव्हर थ्रो आपण पाहिला, त्यावरती 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. आणि आज संघामध्ये एकंदरीत जर आपण पाहिला संघामध्ये भरत पाटील यांना देखील तुम्ही पाहू शकाल. एक चांगली चौकार आणि षटकांची आतषबाजी करणारे खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती 39 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल संजय भात्रे गोलंदाज. एक चांगल्या दिशेने वाटचाल केली आहे शिवकर संघानं. चांगली फलंदाजी आपण पाहताय. हा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू आळ्यामध्ये एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न वेगाने रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. रामदास जोपर्यंत चेंडूवरती येतील 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 41. मैदानामध्ये पाणी पुरवा. 3 षटकामध्ये 41 धावा. फलंदाज बाद झाले 3. लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस रविदादा शेळके पाली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चांगला खेळ केवळ्याच्या स्पर्धेमध्ये पाहिला. चौकार आणि षटकारांची जे पूर्वी क्रिकेट रवी शेळके यांचा मी पाहिला आणि तोच क्रिकेट यावेळेस देखील पाहायला 40+ मध्ये मिळतोय. दमदार खेळाडू, दमदार व्यक्तिमत्व. लायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रविदादा शेळके यांचं व्यासपीठावरती आगमन तुम्ही पाहताय. आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3 षटकामध्ये 41 41 धावा. अंतिम षटक कोण फेकेल? तर नक्कीच ज्याचं आगमन होतोय ठाणे रायगड ग्रामीण चॅम्पियन लीगचे आयोजक आणि 40+ क्रिकेट संघासाठी मोलाचं योगदान देणारे, नेरे टीमला मोलाचं योगदान देणारे समीरदादा पाटील, भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. त्यानंतर आपण पाहता या ठिकाणी नितीन दादा जोशी यांचं देखील आगमन होतोय. 40+ क्रिकेट संघासाठी
चांगलं कार्य ज्यांचं नेहमीच राहिलंय. सुंदर फटका, वेगवान फटका पाहायला मिळतो. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रामदासचं कौतुक करावं लागेल. 2 धावा क्षेत्र आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. अगदी बॉडी फिटनेस जर वैभव पाहिली तर सुंदर आहे आणि त्यानंतर हे क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बरेच दादा पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जाईल सीमा पार, चौकारानं संघ जाऊन पोहोचतोय 47 या आकड्यावरती. पहा बलिराम शिल्के तुम्ही पाहताय 40+ एक चांगले गोलंदाज पाली संघाकडून खेळत असताना फलंदाजी करायला मिळत नाही तर आता आलेला चेंडू तरी मारू दे, त्यामुळे हा प्रयत्न राहिला. काल चांगली फलंदाजी केली होती, आज देखील बॅट घेऊनच आलेत आणि बॅटला धार लावले. गोलंदाजी मार्कवरती. बरेच दत्ता चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. काय फलंदाजी करतात साईनाथ भगत. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. पंचांचा इशारा तो लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. 3.3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावफलकामध्ये धावा लागल्यात 48 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कितपत धावा जमवल्या जातील. फलंदाज नितीन पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. हे षटक जर आपण पाहिलं, निर्णायक षटक फेकत असताना भरत पाटील यांचे षटक, ज्यामध्ये डबल, चौकार आणि 1 सिंगल अशा 7 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजी देखील खूप चांगली राहिली आणि एकंदरीत हे षटक फेकत असताना भरत पाटील हे गोलंदाज. स्लोवर चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेलाय. पहा रणनीती चालक एसटी रक्षकाची जर आपण पाहिली तर सुंदर एसटी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. नॉट आउट. फलंदाज अगदी जाग्यावरती. गोलंदाजी मार्कवरती भरत पाटील. चांगली चेंडूची फेकी पाहिली. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. 48 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. सुरेख फटका बॅटच्या मधोमध आलाय. रामदास चेंडू खाली येतील आणि चंद्रकांत हे चेंडू खाली येतील आणि चांगला झेल देखील पकडलाय. नितीन पाटील हे बाद झालेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा वैभव आल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं फलंदाज बाद होऊन माघारी पडतील. नौका खेळाडू मैदानामध्ये फयाज. नितीन ढवले फलंदाजी मार्कवरती. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. जे लेग बॅकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली, तिथे कुठेतरी साईनाथ भगतनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं. 3 चेंडूचा खेळ बाकी होता. सिंगल घेतली, त्यानंतर नितीन पाटील हे चेंडू डॉट झाले, त्यानंतर झेल बाद होऊन माघारी परतले. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धावा येतील या चेंडूवरती. शेवट कोण गोडकलेर गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी राहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळत असताना भरत पाटील हे गोलंदाज. 48 धावा धावफलकावरती. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी वेगाने येतील आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या. तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि नकार दिला आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 50 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ सारा समाप्त. शिवकर 40+ टीमची धावसंख्या धावफलकावरती 51 धावांचा पल्ला गाठायचे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाकडी टीमला.
तर या ठिकाणी आपण पाहताय लायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस आमचे परम मित्र रविभाई शेलके यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. मी विनंती करतोय नितीनदादा जोशी नेरे यांना विनंती करतो की आपण रविभाई शेलके यांचं आपण स्वागत करावं. एक्कावन्न धावा जमवायच्यात. तर या रविभाई शेलके आपल्या या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. नितीन दादा जोशी यांच्या शुभास्ते या ठिकाणी हे स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली 50 धावा जमवल्यात 51 धावा तुम्ही पाहता ऑन स्क्रीन वरती. आमचे प्रमुख मान्यवर रविभाई शेलके लायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत असताना माऊली प्रसाद इव्हेंटचे प्रोप्रायटर आणि 40+ क्रिकेट संघातील एक लिजेंड खेळाडू ज्यानं एक काल असा गाजवला की आपल्या गोलंदाजीतून भल्या भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व चंद्रकांत पोपेटा दादा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं ज्याचं आगमन आपण पाहताय. आणि पुढील सत्रासाठी पुन्हा आपण एकदा बोलणार आहोत वैभव भोपी अधिग्राम यांच्याकडे.
खर तर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये आणि टार्गेट जे आपण बघतो 51 करायचे आहेत वाकडी 40+ संघाला सामना जिंकण्यासाठी एक चांगली लढत आहे. साईनाथ भगत जो ग्रामीण मध्ये दबदबा होता रेग्युलर क्रिकेटमध्ये तोच 40+ मध्ये दाखवत असताना 4 षटकार एक चौकार त्याने ठोकले आणि आता सध्या भरत पाटील स्क्वेअर कट जो त्यांच्या आवडीचा फटका आहे परंतु या बेस बॉल थोडा टॉपेज लागला क्लोज कीपर आहे त्या कारणास्तव झेल झालेला नाहीये. बाईज आहे मला वाटतं जो आवाज आला तो थोडासा लेट वेगळाच काहीतरी होता. साईनाथ एक उत्कृष्ट ऑलराऊंडर बॅटिंग फारच सुंदर त्यांनी केलेली आहे परंतु सध्या रामदास च्या अगेन्स्ट देखील 2 चौकार एक षटकार आले होते गोलंदाजी करत असताना 51चं आव्हान आहे आणि सध्या काही फिल्डिंग मध्ये बदलाव होत आहेत. ऑन साईडला लॉंग ऑफच्या खेळाडूला लॉंग ऑन मध्ये बोलवलं गेलं आणि मिड विकेट जे खाली होतं तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेलं आहे. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक तैनात करून त्याला लॉंग ऑफ कडे हलवण्यात आले. काही बदल झालेत सध्या फुटिंग सेट करत असताना. शॉर्ट लेंथ अवे फ्रॉम द बॉडी आणि शॉर्ट लेंथ होती नाही स्क्वेअर कट करता आलं थोडस इथे हा शॉर्ट अँड पुल टाईप खेळाचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलेला आहे. बालाराम शेळके सलग 3 षटकार ठोका आणि 500 रुपये जिंका. गोलंदाज सय्यर साईनाथ वन्स अगेन शॉर्ट लेंथ खूप चांगली गोलंदाजी होते सध्या रामदास यांच्या विरोधामध्ये. मागे 2 चेंडू त्यांनी बाउन्सर अटेम्प्ट केलेत. या क्षणात थोडस डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न होता रामदास यांचा परंतु तिथे शॉर्ट लेंथ आल्या कारणास्तव बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनलेला तिथे नाहीये. हो हा फटका प्रॉपर आहे हेच तर करायचं होतं. कलात्मक फटकेबाजी मागे 2 बॉल मध्ये आलेली नाहीये परंतु या क्षणाला हो तरीही 100% कमिटमेंट. नाही तो म्हणतो 100% प्रयत्न तिथे झालेत. पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. नाणेफेक होईल पाली आणि सुकापूर या 2 टीम मध्ये. कालच सुकापूर संघ चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय सुपर 3 ला. नॉट आउट. तीन रन पूर्ण झालेत. 3 ना एक धाव तर जरूर वाचली फिल्डिंग करत असताना. हो क्रॉस पॅटने खेळायचं होतं. 6 हवा होता या बॉलवर आणि डॉट बॉल इथे बघायला मिळते. आव्हान मोठं आहे 12.5च्या सरासरीला चालायचं आहे प्लस जवळपास 13 आणि या पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत फक्त. साईनाथच्या षटकामध्ये 4 उत्कृष्ट गोलंदाजी साईनाथ यांनी केली आहे. फिल्डिंग आपण सेट ठेवा. जास्त खेळाडू आता एकत्र येऊ नका कारण दुपारच्या आता 1:52 मिनिटं झालेत आणि चौथा सामना सध्या सुरू आहे. 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या दिवसभर आणि आतापर्यंत फक्त आपण चौथा सामना खेळतोय त्यामुळे आता यापुढे वेळ राहणार नाही. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या लगेचच. सुकापूरचे कॅप्टन या प्लीज. अमर केनी काल काय दमदार फलंदाजी केली हरिग्राम संघाविरुद्ध त्यांनी. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत.
चला नाणेफेक आपण करणार आहोत. कॅप्टन या. दुसरे षटक आता तयार झालेत. गोलंदाज मार्कवर आलेत नितीन. भरत आणि रामदास डू ऑर डाय या सिच्युएशन मध्ये त्यांना खेळावं लागणार आहे, कारण आव्हान आता महाग झालंय. 51चं टार्गेट आहे. अजून जवळपास 47 हवेत. 3 षटकामध्ये 47 हवेत. द्वितीय षटकामध्ये नितीन गोलंदाजी करतील. नितीन पाटील. पहिला बॉल शॉर्ट पिच होता. आक्रमण हॅमर केलाय, परंतु बघा फिल्डिंग स्टँडर्ड. पुन्हा एकदा साईनाथ. एक चांगला फिटनेस असलेला नवतरुण खेळाडू असाच मी उल्लेख करेन, कारण 40+ झाले असले तरी त्यांची फलंदाजी दमदार, गोलंदाजी दमदार आणि फिल्डिंग ही तेवढीच दर्जेदार. तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी सध्या ते करतायत. लेन पुढे ठेवली, परंतु स्लोअर वन केला. थोडा हवेमध्ये टॉस केला. बॉल वेग दिला नाही. फुटलं. पुन्हा एकदा ते साईनाथ आहेत. दुसरीसाठी निघालेत. पूर्ण अगदी मला वाटतं ते सध्या पुन्हा एकदा थर्ड अंपायर पटे आपण पुन्हा एकदा जॉईंट व्हा, कारण अगदी क्लोज जेव्हा असतो डिसिजन तेव्हा थर्ड अंपायर कडे जाणं गरजेचंच आहे, कारण आता पंचही हुशार झालेत. सगळीकडे स्पर्धा लाईव्ह असते. घर बसल्या हवे तेवढा स्पीड कमी करून स्लो मोशन मध्ये बघता येतं हँडसेटवर. आपले पंच डिसिजन देतील तोपर्यंत घरी बसणाऱ्याने आतापर्यंत हँडसेटवर चेक केलं असेल रनआउट आहे की नाही. सुकापूर आणि पाली यांच्यामध्ये टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आले. वेलकम, स्वागत आहे आपलं. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत. नॉट आउट. सुरक्षितरित्या 2 रन पूर्ण झालेले आहेत, परंतु सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये. स्कोरिंग शॉट्स येणं फार गरजेचं आहे सध्या वाकडे टीमच्या दृष्टिकोनातून. उंच खेळत हवेत आहेत. उंची तर फार आहे. लांबे अर्धवट राहिले. साईनाथ पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि मोठी विकेट बॅटर रामदास यांच्या खेळांत. नाणेफेक इथे झाला आणि पाली संघाने टॉस जिंकलेला आहे. चला थोडस फास्ट आपण खेळा. संजय आले बॅटिंग करत असताना. रिक्वायर्ड 100 वाढत चाललाय. फलंदाजी फार होणं फार चांगली होणं गरजेचं आहे. स्कोरिंग शॉट हवेत. 1-2 स्ट्रोक आले तर इथून मॅच बदलेल, परंतु बघा विकेट किपिंग फार चाणाक्ष तिथे बघा मिळतात. आणखी एक डॉट बॉल बघायला मिळालाय. शुकर संघ थोडंसं हावी होताना दिसतंय सध्या मॅच मध्ये, परंतु वेळ अजून बिघडलेली नाहीये. रायगड 40+ प्रीमियर लीग तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये बघा मिळेल. आणि नयन 11 नेरे या संघाकडून साईनाथ यांना आपण कॅप्टन म्हणून भूमिका निभावताना बघायला मिळेल. आणि मला वाटतं या सिच्युएशन मध्ये एक चांगला कॅप्टन चूज केलाय. ज्या पद्धतीने आज त्याने खेळ केला तो फार इंटरेस्टिंग राहिला. हवेत खेळ. बॉल मिसटायमिंग आहे. दुसरीसाठी निघालेत आणि हो हा थ्रो काय होता. थोडा एक्स्ट्रा एनर्जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी थ्रो करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थांबवलाय लास्ट मोमेंटला आणि 4 रन पूर्ण झालेत. 4 रन पूर्ण होतात त्या बॉलवर. 4च्या मदतीनं धावसंख्या झाली टोटल. आमचे दीपक दादा फडके सध्या स्कोरिंग करतात.
14 धावा सध्या बोर्डवर लागलेल्या आहेत. हे षटक देखील फारच चांगलं नितीन यांचं. टोटल बोर्डवर फक्त 14. आता चेंडू आणि धावामधील अंतर 12 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. थोडस चिंतेचं वातावरण. बारा चेंडू 34 धावांची गरज. लायन ग्रुप सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्रजी शेळके आमच्या सोबत जॉईंट आहेत. 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी त्यांनी केलंय. त्यांचेही आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सध्या शिवकर संघ देखील. आव्हान कठीण आहे परंतु अशक्य नाही. बरं पाटील एक रन इथे पूर्ण झालेले आहे. दुसऱ्यासाठी निघालेत. थोडा वेळ घेतात रोजसाठी 2 पूर्ण. दोन संघाची धावसंख्या झाली आहे सध्या 16 धावा सध्या फळकावर बघायला मिळते. शरद गोलंदाजी करतात. 18 ते 20 धावा या ओव्हरमध्ये हवेत. वाकडी संघाला इन राहायचं असं तर या मॅच मध्ये येणाऱ्या 3 अगदी तिसऱ्या षटकाच्या 5 बॉल मध्ये किमान 3 मोठे हिट हवेत. अँड हिट केलाय एस्टॅनवर मिडल स्टंप अँड ऑफ स्टंपच्या अगदी मधोमध लागला हा बॉल. आणि या मॅच मध्ये भरत पाटील यांची बॅट इतकी काही बोललेल्या नाहीये त्यामुळे त्यांना विकेट गमवावं लागतंय. बॅटिंगसाठी नामदेव शेठ जमदाडे आता सध्या मैदानामध्ये. गतवर्षी त्यांची स्पर्धा आपण बघितली वाकडी नगरीमध्ये रजनी स्पर्धा. काही वर्षांचा ब्रेक. यंदा डे मध्ये येत्या 25 तारखेपासून तुम्हाला वाकडीच्या मैदानावर स्पर्धा बघायला मिळेल. 25, 26, 27 50,000 ज्याचं पर्स प्राइज असेल नामदेव शेठ जमदाडे यांची. आणि लवकरच नाईट देखील डिक्लेअर होईल. भरपूर रजनी स्पर्धा आपल्या विभागामध्ये सातत्यानं होतात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये यंदा नेरे-दुंद्रे विभाग ग्रामीण कमिटी जे आता नक्की स्थापित झाली आहे आणि तिथे बरेच बदल झाले. समोरच्या विषय मध्ये लॉंगांचा फील्ड पुन्हा एकदा तिथे तयार आहे. 1 रन पूर्ण केली जाईल या बॉलवर. धावसंख्या झाली 17. 9 बॉल 34. 5 षटकार 1 चौकार. 9 बॉल मध्ये म्हणजे 6 मोठे हिट हवेत. 9 बॉल मध्ये फक्त 3 बॉलचा ऑप्शन एक्स्ट्रा आहे. त्यामधून 1 आता कमी झालाय कारण हा बाउन्स अटेम्प्ट केला आला डॉट. 1 फॉर द ओव्हर. 1 बाउन्स वॉर्निंग गोलंदाजाला. हाही तसंच काही बाउन्स झाला बॉल खरं तर अनपेक्षित एक्स्ट्रा बाउन्स जो स्क्रीच ओढून कधी कधी मिळतो. आणखी एक डॉट बॉल आलाय. प्रयत्न सुरू आहेत. अशा क्षणाला 1-2 षटकार हवेत जे बूस्टर बनतील. सोडून दिला बॉल. स्लॉट मधून निघून गेला. विकेट किपरकडे आला डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी शरद यांची देखील कारण 3 धावा देत असताना 1 विकेट त्याने घेतला. आणि अंतिम 6 बॉल आता या पहिल्या सत्रातील बाकी राहिलेत. पाली संघ चला सज्ज व्हा सगळ्यांनी. सामना संपता क्षणी तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं लगेचच. जास्त वेळ न दौडवता. चला पाली संघाचे सगळे खेळाडू आपण व्यासपीठासमोर या.
अखेरचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. नामदेव जमदारीचे स्ट्रायकर एंडकडे आहेत. गोलंदाज देखील नामदेव बघा मिळत आहेत आणि हा बॉल वाईड यॉर्कर अगदी तिकडे बघा मिळत आहे जो डॉट बॉल आहे. नीता चेंडू सध्या फेकला गेलाय. नामदेव यांना आपण बॉलिंग ट्रॅक वर बघतोय. शेवटचे 5 बॉल पुन्हा एकदा तसाच काही. शिवकर संघ प्रदर्शनातून फार चांगला दिसलाय. मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटीज राहिलेत ते आता पूर्ण होतील कारण मॅच आता निघून गेली. कावदी 40+ मास्टर्स वाकडी यांच्या हातातून हा बाउन्स अटेम्प्ट केलाय. तीन बॉल त्यांनी निर्धाव फेकलेत. ही एक्स्ट्राच धाव आहे लेग बायच्या स्वरूपानं. शेवटचे 3 चेंडू काय बॉलिंग होते नामदेव. 4 बॉल डॉट त्यांनी फेकलेत. 1 धाव होती ती एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे आता असं वाटतंय की रन जरी राहिली असल्या तरी का मेडन ओव्हर बघा मिळेल का. एकमेव मेडन ओव्हर आतापर्यंत एकही झालेली नाहीये परंतु असं होऊ देणार नाहीये संजयने सांगितलं. हा षटकार आलाय. 6 रन फक्त एंटरटेनमेंट आणि नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये संजयना पॉझिटिव्ह अप्रोच नक्कीच सकारात्मक ठेवतील. हा षटकार म्हणून तर म्हटलं जातं ना जंगल जळून गेल्यानंतर आलेला पाऊस काही कामाचा नसतो. तशाच पद्धतीचा हा षटकार होता. मॅच गेली आहे आणि जाता जाता अंतिम 2 षटकार. वेल गेली सत्ता गेली शहाणपण संपलं. हे 2 षटकार संजय हे फटके जपून ठेवा. येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला कामी येतील. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला देऊ. वाकडे 40+ हार्ड लक अगदी वाकडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स हा सामना जिंकला शिवकर 40+ ना. अभिनंदन. सन्माननीय शशिकांत खुटले साहेब वाकडी यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलंय. सामनावीर ठरेल साईनाथ भगत. 8 बॉल 32 रन त्यांनी केल्या. सन्माननीय शशिकांत खुटले यांचा आपण सन्मान करणार आहोत. साहेब हे आपण चला पालीवाले उतरा मैदानात. फिल्डिंग लावून घ्या लगेच.